एखाद्या व्यक्तीने आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते, पेपर फुटला म्हणून फाशी द्या असं होत नाही, असं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपच्या मित्रपक्षांनीही टीका केली आहे. एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. तर आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना. 20 मुलांनी आत्महत्या केल्या याचं काय चंद्रकांत पाटलांना वाटतंय का? पेपर फुटीमुळे 20 मुलांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या, त्यातली काही मुलं महाराष्ट्रातली आहेत. इतके निर्दय हे मंत्री कसे होऊ शकतात? म्हणून त्यांची सुरक्षा जी वाढवली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, योग्य आहे. अशा मंत्र्यांना जनतेपासून आणि आंदोलकांपासून खरोखर धोका होऊ शकतो. चंद्रकांत दादासारख्या मोठ्या नेत्याने असं वक्तव्य करणं मला थोडंसं धक्कादायक वाटतंय. आंब्याची उपमा देणं मला वाटतं योग्य नाहीये. विद्यार्थ्याच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आंबा चोरला म्हणून फाशी शिक्षा नाही देता येत ना. परंतु त्या आंब्याचा आणि त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाचा काय संबंध आहे मला कळालं नाही. परंतु कदाचित त्यांची ती लाईन असावी म्हणून त्यांच्यावर आता आम्ही माहितीमध्ये असल्यामुळे काही कॉमेंट्स करू शकत नाही. टीईटी पेपरफुटी संदर्भात मोठी अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य आरोपी